नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मुंबईमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्येच आता बघायला गेलात तर म्हणजे कोकणा साईडला बाकीच्या ह्याच्यामध्ये पण कपड्याचं दुकान मारवाडी, किराणाचं दुकान मारवाडी, भाजीवाले यूपी बिहारवाले, स्वीटचं दुकान मारवाडी, राजस्थान, गुजराती, म्हणजे सगळे व्यवसाय करणारे मराठी लोक याच्यामध्ये कुठे आहेतच नाहीत. मराठी लोक फक्त घेणारी आहेत. आणि या सगळ्यांनी जर बाहेरच्या राज्यातून येऊन आपल्या राज्यात येऊन जर व्यवसाय करताय, तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर तुम्हाला मराठी बोलता येत असेल तर व्यवसाय करा. अदरवाईज तुमच्या राज्यामध्येच तुम्ही व्यवसाय टाका. कारण की तुमच्याकडे कस्टमर कोण येणार आहेत? मराठी येणार आहेत. म्हणजे घ्यायला येणारा व्यक्ती तुमच्या भाषेमध्ये बोलणार, जरी येत नसेल तरी तोडकी मोडकी बोलणार, आणि तुम्ही कंपल्सरी हिंदीमध्ये बोलणार, तर हे जमणार नाही. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, दुसऱ्याच्या राज्यात येऊन करायचं आहे, तर याच्या आधी मराठी भाषा शिका, मराठीत बोला. आत्तापर्यंत तुम्हाला तुमची वस्तू विकायची आहे, तुम्हाला पैसा कमवायचा आहे ना, मग तुम्ही आमची भाषा शिकली पाहिजे आणि तुम्ही आमची भाषा बोलली पाहिजे. जर आम्ही तुमच्या राज्यामध्ये येऊन गुजरातला येऊन एखादा व्यवसाय टाकला, एखादा धंदा टाकला, तर आम्हाला हिंदी बोलणं कंपल्सरी आहे. मराठीत बोललं तर तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही ते मान्य करणार नाही. किंवा यूपी बिहारला गेलो आणि आम्ही मराठीत बोललो, एखादा व्यवसाय टाकला, तर ते तुम्हाला कळेल का? तुम्हाला समजेल का? मग जर तुम्ही आमच्या इथे येत आहे तर तुम्ही हिंदी का बोलताय? तुम्हाला पण मराठी बोलणं गरजेचं आहे, तरच आम्हाला कळेल. कारण की कुठेतरी हिंदी आम्ही तोडकी मोडकी बोलू शकतो किंवा आम्हाला येऊ शकतो, पण आमचे आई वडील आहेत, आमचे आजी आजोबा आहेत, जे शिकलेले नाही आहेत, त्या लोकांवरती ही जबरदस्ती आणि म्हणजे आपल्याच राज्यात राहून आम्ही ॲड्रेस करायचं, आम्ही तुमची भाषा शिकायची आणि तुमच्याजवळ बोलायचं आणि तुम्ही पैसे कमवायचे आणि तुमच्या राज्यात घेऊन जायचे, तर हे आता जमणार नाही. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर आमच्या भाषेचा आदर करा, रिस्पेक्टफुली शिका. बोलता येत नसेल तरी प्रयत्न करा, तोडकी मोडकी बोला, पण आमच्या भाषेतच आमच्या लोकांजवळ बोलायचं. आणि आपल्याला पण कळलं पाहिजे की आपण जेव्हा दुकानात जातो ना, त्यावेळेला ह्यांच्याबरोबर हिंदीत नाही बोलायचं, सुरुवातच मराठीत करायची. तुला समजत नाही आहे, तुझा प्रॉब्लेम आहे, तुला तुझी वस्तू विकायची आहे, तू पहिलं मराठी शिकून ये. तर पहिल्यांदा 60% आपल्या लोकांना ट्राय करायचं आहे की ये कैसा दिया याच्यापेक्षा हे कसं दिलं, हे ज्या वेळेला आपण सुरुवात करू ना, त्यावेळेला ती लोकं आपल्याला उत्तर मराठीत देतील. पटलं तर शेअर करा, आवडलं तर लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.